तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत गिरगाव चौपाटीवर। आपल्या मागे आपल्याला सुतार गल्लीचा बाप्पा राजा आपल्याला पाहायला मिळतोय। तो विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि त्याच्या संपूर्णता निरोपास आपण जर पाहिलं कशा पद्धतीने सर्व गणेश भक्त जे ते दाखल झालेले आहेत, सर्व मंडळाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवत या ठिकाणी संपूर्णतः हा उत्सव जो आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या अनेक वर्षांपासून हा संपूर्ण उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। सर काय सांगाल, सुतार गल्लीचा बाप्पा राजा आज रवाना होतोय विसर्जनासाठी, आपण निरोप देण्यासाठी आलेलात, काय अशी भावना? भावना तर खूप दुःखाच्या आहेत, म्हणजे कसं दुःख वाटतं कारण 10 लोकांची सेवा करतो आणि आता मनोभावाने आपण त्यांना आरोग्य करतो। आणि आम्ही यावेळी संकल्प केलेला मागील 2 वर्षापूर्वी की पर्यावरणपूरक मूर्ती आणावी। ही 39 फुटी टोटल फायबरची मूर्ती आहे, ही विसर्जित होणार नाही, ही पुन्हा अभिषेक करून पुन्हा मार्गस्थ होणार। म्हणजे एक वेगळे पण या ठिकाणी मंडळांनी राखली फायबरची सर्वात मोठी मूर्ती ही आम्ही विसर्जित न करता आम्ही संदेश द्यायला सांगतोय इतर मंडळांना की पर्यावरणपूरक तुम्ही साधा पीओपी वरती बंदी आहे, येणारच आहे। त्यामुळे आम्ही आज संकल्पना केली आणि आम्ही पुन्हा अभिषेक करून पुन्हा मूर्ती आमची मार्गस्थ होणार। म्हणजे आता ही विसर्जनासाठी फक्त मिरवणूक काढलेली आहे, फक्त अभिषेक दुधाचा समुद्राच्या पाण्याचा अभिषेक अर्ध्या तासानंतर पुन्हा मार्गस्थ मंडळ। मग पुढच्या वर्षी हीच मूर्ती असणार? ही पुढच्या वर्षी पुन्हा हीच मूर्ती येणार रंगरूप करून वेगवेगळ्या याच्यामध्ये। ओके, पण हा संकल्प कसा आला की पर्यावरण पूरक राहावं तर आपण फायबरची मूर्ती आणावी? त्याचं कारण की मागील 2 ते 3 वर्षातून माझ्या मनमध्ये आम्ही ऐकत आलो की या वर्षी बंद होईल, पुढच्या वर्षी पर्यावरण होईल, असं करत करत मागील 2 वर्षात कसे काढले। पण आम्ही मागच्या वर्षी विचार केला की आपण कोणाची वाट न बघता जेव्हा प्रशासन तो निर्णय घेईल तो योग्य घेईल, सगळ्यांसाठी चांगला होईल, म्हणून आम्ही सुरुवात केली की आमचा पाहून अजून 4 जण करतील आणि प्रत्येक शासनाला पण माहिती पडेल त्या गोष्टी होऊ शकतात। एवढी मोठी मूर्ती फायबरची होऊ शकते। पण हा संपूर्ण बाप्पा, आता आपण सांगितलं एवढा फुटांचा हा संपूर्ण बाप्पा आहे, बनवताना किंवा या बाप्पाला घडवताना काही वेगळं काही आव्हान समोर आलेलं का तुमच्यासमोर? हो, आव्हान तर खूप आलेलं आम्हाला। प्रशासनाने काही आमच्यावरती बंधनं घातलेली की इतक्या वाजता निघा, अमुक वाजता निघा, यावर निघून करा, तर त्यासाठी पूर्ण फायबरचा आणि त्या आव्हानाला मी तोंड देऊन सगळ्या गोष्टी करून गल्लीतील सगळ्यांचा मी सल्लामसलत करून सल्लागारांच्या आणि मग आम्ही हा निर्णय घेतला की आपण ही वस्तू करावी। एक शेवटचा प्रश्न आहे, बाप्पा राजा का म्हटलं जातं? बाप्पा राजा, आता बाप्पा आपण लहान मुलाला आपल्या जन्मानंतर राजा माग मारतो, म्हणून हा बाप्पा हा आमचा सगळ्यांचा राजा आहे। धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। आपण मागे जर पाहिलं तर जे काही मंडळाचे पदाधिकारी असतील त्यांच्या हातात आपल्याला बोर्ड्स पाहायला मिळत आहेत, पर्यावरणाचं रक्षण करा, मुलांना हे शिक्षण द्या, अशा पद्धतीचं जे ते आपल्याला बोर्ड जे ते पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या बाप्पाचं वेगळेपण जर काय असेल तर या बाप्पाचं वेगळेपण हे आहे की हा बाप्पा संपूर्णतः फायबरचा बनवला जातो, परंतु याची विसर्जनाची मिरवणूक काढली जाते, समुद्राकडे आणलं जातं, दुधाचा अभिषेक घातला जातो, समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला जातो, पुन्हा ही मूर्ती जशीच्या तशी मंडळामध्ये रवाना करण्यात येते आणि त्याच नंतर पुढच्या वर्षी थोडेफार बदल घडवून हा बाप्पा जो येतो जशाच तसा पुन्हा जो येतो मंडळामध्ये येतो, नागरिकांच्या भेटीला येतो। या बाप्पाचं वेगळेपण आपण जर पाहिलं तर हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्व ही दृश्य आपण जर पाहिली तर गिरगाव चौपाटीवरून आपण ही सर्व लाईव्ह पाहतो। बाप्पाची विशाल अशी मूर्ती मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आपण जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते आणि सुतारवाडीचा म्हणजेच सुतारवाडीचा बाप्पा राजा असं या गणरायाचं नाव आहे आणि याच गणरायाला आता निरोप देण्यासाठी सर्व सुतारवाडीची मंडळी, सुतारवाडीचे रहिवासी हे मुंबईत गिरगाव या ठिकाणी जे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्या हातात आपल्याला बोर्ड्स पाहायला मिळत आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास न व्हावा अशी भावना घेऊन आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण मंडळी जी आहे ती एक
पर्यावरणपूरक गणेश उत्सव जे ती साजरा करते। पर्यावरणपूरक मूर्ती आपल्या बाप्पा राजा अशा पद्धतीचे आपल्याला बोर्ड्स पाहायला मिळतात आणि यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून गिरगाव चौपाटी परिसरातील आपण ही सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत। एकच उत्साह सर्व या बाप्पा राजाच्या भक्तांमध्ये पाहायला मिळतोय।